दिनांक 16/2/2026 पासून लिपिकवर्गीय कर्मचाऱ्यांचा काम बंद आंदोलन हा दिनांक 20 पर्यंत चालला। सरकारनं याकडे दुर्लक्ष केल्यामुळे आमचे लिपिवर्गीय कर्मचारी मध्ये असंतोष निर्माण झाला। त्यामुळे दिनांक 23 पासून काम बंद आंदोलन सुरू आहे आणि हा पुढे चालू राहणार। सरकारनं याकडे लक्ष दिलं नाही तर अधिक तीव्र करण्याची आमचा मानस आहे। चौथ्या वेतन आयोगापासून वेतन त्रुटी दूर करणे, पदोन्नतीचा स्तर कमी करणे, 1/1/2005 पूर्वी अनुकंपा तत्वावर जे कर्मचारी होते त्यांना सरसकट निवृत्ती वेतन लागू करणे, अशा विविध मागण्यासाठी आम्ही इथं एकत्र बसलेलो आहोत। परंतु शासनानं अजूनपर्यंत या कामाकडे दुर्लक्ष केलेलं आहे। त्यामुळे परत कर्मचारीमध्ये असंतोष निर्माण झालेला आहे। शासनानं याकडे आमचं लक्ष द्यावं व आमची मागणी पूर्ण करावी अशी संघटनेच्या वतीने विनंती करण्यात येत आहे। आमची मुख्य मागणी आहे वेतन त्रुटी। कारण सर्वच वर्गातल्या वेतन त्रुटी दूर झालेल्या आहे, पण आमच्या जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या वेतन त्रुट्या दूर झालेल्या नाही। ही मुख्य मागणी घेऊन आम्ही दिनांक 16/2 पासून काम बंद आंदोलन आणि त्यानंतर दिनांक 23/3/2 पासून बेमुदत काम बंद आंदोलन सुरू केलेलं आहे। आमची एकच मागणी आहे, वेतन त्रुटी दूर झाली पाहिजे आणि शासनाकडे त्याचा आम्ही मागणी करत आहोत, पाठपुरावा घेत आहोत। तसेच या मागणीसोबतच आमची जुनी पेन्शन आहे ती लागू करा। तसेच पदनामात बदल आहे आणि पदोन्नतीची साखळी आहे ती तर तो कमी करणं ही आमच्या मागणी आहे। तसेच पेन्शन आहे ती पण लागू करा। एवढ्या साऱ्या मागण्या घेऊन आम्ही इथे बेमुदत काम बंद आंदोलन करीत आहोत। नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर रहा, इतरांपेक्षा एक पाऊल पुढे।